विश्व कल्याण या सर्वव्यापी संकल्पनेतून स्थापन झालेली अशी ही संस्था, जिथे व्यक्तीला स्वतःच्या पलीकडे जाऊन संपूर्ण जगाची भावना, सहानुभूती अनुभवण्याची क्षमता, जाणीव निर्माण होते. आणि या शुद्ध जाणीव जागरूकतेमध्ये एक संवेदनशील जोड म्हणजेच साऱ्या जगाची चेतना, संवेदना, जिचे कार्य महाराष्ट्रात चालू आहे. दरवर्षी जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा होणारा दिवस म्हणजेच 16 सप्टेंबर. साल 2012 रोजी संवेदना चॅरिटेबल संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ सुनेत्रा गवाणकर यांनी केलेल्या अथक मेहनत परिश्रमाचे बीजारोपण म्हणजेच आज बहरलेला हा वृक्ष, ज्याचे अनेक शाखांमध्ये रूपांतर झाले आहे. सामाजिक जाणीव असलेल्या अनेक सख्यांचे पाठबळ आणि अनेक संवेदनशील हातांची जोड मिळाल्याने संस्थेचे कार्य गेली 13 वर्षे अविरत चालू आहे. निसर्ग निर्मित कोणतीही गोष्ट टाकाऊ नाही. प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर वापर करता येतो. म्हणूनच निसर्गात कचराच निर्माण होत नाही. कचरा निर्माण करणारा एकमेव प्राणी म्हणजे मनुष्य. फक्त थोड्या चांगल्या सवयी माणसाने लावून घेतल्या तर समाजात चांगला बदल होऊ शकतो. म्हणूनच चला परत निसर्गाकडे ही चळवळ विविध समस्यांवर काम करत आहे. घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. घरगुती सुका कचरा व्यवस्थापनाचे काम ऑक्टोबर 2024 पासून पनवेल महानगरपालिका हद्दीत सुरू केले असून आतापर्यंत सुका कचरा वर्गीकरण चळवळीत भाग घेतलेल्या घरांची संख्या एकंदर 393. सुका कचरा कचरा डेपो आणि समुद्रात जाण्यापासून वाचवण्यात आला 8116 किलो. लावलेल्या झाडांची समतुल्य संख्या 68. कार्बन डायऑक्साईडचे टाळलेले प्रदूषण 17.693 किलोग्रॅम. इंधनाची बचत 11.798 लिटर. हे सर्व करून दाखवले आहे फक्त 393 घरांनी. अजून अनेक घरे जोडली गेली तर कितीतरी मोठी कामे निर्माण होऊ शकतात. हे काम करण्यास उत्साह वाढावा म्हणून त्या क्षेत्रात हिरिरीने काम करणाऱ्या सखीचे कौतुक म्हणून हरित योद्धा या पुरस्काराने सन्मानित केले जाते. विषमुक्त अन्न चळवळ म्हणजेच समृद्ध शेती, परसबाग आणि छत शेती इत्यादी बाबत मार्गदर्शन केले जाते. कर्जत, पनवेल चिंधरण, मोरबे अशा अनेक ठिकाणी सुभाष पाळेकर कृषीबाबत प्रात्यक्षिके तसेच मार्गदर्शन करण्यात आले. याच विषयावर 2018 साली घेतलेल्या 2 दिवसीय आंबा काजू नारळ परिषदेला भरभरून प्रतिसाद मिळाला. विषमुक्त छतशेती, परसबाग, अन्न आणि आहार याविषयी राज्यस्तरीय एकदिवसीय शिबिराचे आयोजन दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले. यावेळी 500 नागरिक आणि शेतकरी, बागकामप्रेमी यांनी भरभरून प्रतिसाद दिला. दरवर्षी पावसाळ्यात देशी वृक्ष लागवड करून निसर्ग संवर्धनाचे कामही करत आहे. पर्यावरण दिन, वसुंधरा दिन इत्यादीचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन, संरक्षण, जनजागृती केली जाते. महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक, मानसिक, भावनिक, शारीरिक स्तरांवर महिलांचे सबलीकरण केले जाते. स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून कामे केली जातात. वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन केले जाते. आपल्या स्वतःमध्ये दडलेल्या भावना व कल्पनेला उंच भरारी घेण्यास मदत म्हणजेच महिला दिन, वर्धापन दिन इत्यादी होय. वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सखीला मिसेस संवेदना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले जाते, जसे की भोंडला, हळदी कुंकू, मंगळागौर इत्यादी. आपल्या स्वतःमध्ये दडलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सख्यांचे विशेष कौतुक म्हणून संवेदना श्रावण क्वीन हा मानाचा किताब मंगळागौरीला उत्कृष्ट खेळ केलेल्या महिलेला देऊन गौरवण्यात येते. शालेय मुलांना सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अभ्यास यशाच्या युक्त्या हा उपक्रम राबवला जातो. तसेच शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, चिपळूण आणि महाड शाळा पूरग्रस्त मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, 4 ते 6 किलोमीटर पायपीट करून येणाऱ्या आदिवासी मुलांना सायकलींचे वाटप, युनिफॉर्म वाटप, अन्नधान्य वाटप, कोरोना काळात शांतीवन बीड येथील अनाथ आश्रमाला आर्थिक मदत,
महिलांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य कसे चांगले राहील यासाठी वेगवेगळ्या पातळीवर कामे केली जातात. दिवाळी फराळ वाटप, वृद्धाश्रम भेट व मदत यासारख्या अनेक सामाजिक कार्यात संस्था सतत कार्यरत आहे. संस्थेच्या कामाची दखल घेऊन एकता महिला मंडळ पनवेलतर्फे 2018 रोजी समाजभान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सौ सुनेत्र गवाणकर यांच्याही कामाची दखल विविध संस्थांनी घेऊन सन्मानित केले आहे. काही SR जोशी मेमोरियल ट्रस्ट, बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान युवा ग्रुप, रोटरी क्लब पाताळगंगा स्त्री शक्ती सन्मान 2024, महाराष्ट्र सखी 2025, तसेच क्लीन पनवेल ग्रीन पनवेल ड्राईव्हमध्ये बेस्ट इको फ्रेंडली होम 2018 अशा अनेक प्रकारे संवेदना चॅरिटेबल संस्था विविध अंगांनी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. धन्यवाद.